चाय बिस्कुट. मला पण ढकली होती पण मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. सो आज आहे मम्मीचा वाढदिवस, प्लस आज मदर्स डे पण आहे, प्लस आज नर्सेस डे पण आहे. तर आपण जाणार आहे, म्हणजे आम्ही आलोय मम्मीकडे आणि मम्मीला माहितीच नाही आहे, म्हणजे आम्ही बड्डेच्या कारणानिमित्त आलो. असं ते एक विशालचा एक शूट चालू होता, त्यासाठी आम्ही आलेलो. मग आता आम्ही इथे कसं तरी टाइमपास करू, थोड्या वेळाने केक आणायला जाऊच आणि त्यानंतर मग मम्मीला अचानक सरप्राईज देऊ. तिकडून कदाचित बॉब आणि कोमल पण येतील असं वाटतंय, आशंका आहे मला त्यांची येण्याची, पण बघूया काय होतं ते. तर आता आपण आपला ब्लॉग स्टार्ट करूया. आमची साफसफाई चालू आहे. प्रीतमने बघायचं चिमणी पूर्ण साफ केली आहे. खूप याच्यामध्ये ऑइल होत आहे. ऍक्च्युली सर्व्हिसिंगला बोलवायचे बट वेळ नाही. सर्व्हिसिंगला आहे ना, ऍक्च्युली त्या माणसांची 8 दिवसानंतर व्हिजिट आहे. पण आहे ना, हे काय झालेलं 3-3 महिन्याला मी क्लीन करतो ना चिमणी, पण यावेळेस 4 महिने होऊन गेले. तर आहे ना, इथून तेल ड्रॉप होतं गॅसवरती. तर म्हटलं जाऊ दे, एवढे 8 दिवस नाही थांबू शकत. आता त्याच्यात पाहुणे येतील, आता घरी पाहुणे येतील, तर ते असं चांगलं नाही वाटत. आणि कसं आहे, गॅसवर पण सांभाळून चांगल्याचा प्रश्न नाही येतो, तेल पडतं खाली भाजीमध्ये याच्यात म्हणून मी काय बोलतोय, तेल ते चांगलं नाही ना पडणं. त्यामुळे प्रीतमने सगळं ओपन केलंय आणि याच्यामधून सगळं घासून घेतलंय स्प्रे मारून. हा बघा, हा स्पेशल आम्ही स्प्रे मागवलाय. तर 3 महिन्याला क्लीन करावं लागते आम्हाला चिमणी. हा वाला चिमणी क्लीनचा, आणि पूर्ण ऑइल निघून जातं. पूर्ण नाही निघत, मला थोडस निरमा पण वापरावं लागते. हा पण ऑइल निघतं ना, तेलकट ते. ते तर आहे. बाकी मी सगळं घर वगैरे आवरलंय, बघू शकता. याच्यात कपडे ठेवायचे म्हणून हे काढून ठेवलं मी बाजूला. सगळे कपडे ठेवून द्यायचेत माझे. पण आता असं झालंय की हे सगळे कपडे मी घड्या घालून ठेवलेत. बघा, वरतून सगळे कपडे घड्यात. आता हे सध्या मला एकही ड्रेस येत नाही, जीन्स येत नाही, काहीच येत नाही, म्हणून हे वरती सगळे बेडशीट इथे ठेवले, टॉवेल इकडे. आणि हे मी आता सध्या मला हे येतात म्हणून इथे ठेवले. आणि हे पण मी घरी घालू शकते. बाकी इकडे टॉप वगैरे आहेत आणि इकडे पॅन्ट. घर आवरून झालं, चिमणी साफ केली. आता मी आगारोच्या सुप्रीम स्टिक व्हॅक्यूम क्लिनरने आपले बाथरूमचे आणि घरात जमलेले सर्व जाळे वगैरे सक्शन करून घेतो. हे बघा किती धूळ साचली यामध्ये. एकदम बेस्ट आहे आणि अफोर्डेबल व्हॅक्यूम क्लिनर आहे. हे प्रत्येक घरात असलंच पाहिजे. आता मी टेरेसवर आले खूप दिवसांनी, 1 वर्षाने. खरंच मम्मीच्या घरी आलोय. मम्मीचा वाढदिवस आहे आणि मम्मीला माहित नाही आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला आलेलो आहे. मदर्स डे पण आहे आज आणि बर्थडे पण आहे उद्या. वरून नर्सेस डे पण आहे आज. अरे हा, हॅपी नर्सेस डे प्रिया. मी तर विसरलोच होतो तू नर्स आहे म्हणून. फादर्स डे 16 जूनला असतो ना. तरी ते काय पाहिलं ना. हा बरोबर म्हणताय, पाहिलं ना. फादर्स डेच नाहीये. ओ भाई मारो मुझे मारो. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए. ओ बाप रे, फादर्स डे पण असतो. आहे माहिती. कधी केलाय का सेलिब्रेट? केलं होतं एकदा, पप्पाच नव्हते घरी. मम्मी हॅपी मदर्स डे. थँक्यू सो मग मच. मदर्स डेच्या दिवशी तुमचं भाषण द्या. भाषण बरं, भाषण असं आहे की प्रीतमने सांगितलंय मम्मी, कधीच रुसून बसायचं नाही, नेहमी दुखलं तरी पण हसायचंय. त्यांनी काय होतं, बोलताना पहिला हसून बोलायचं. त्यांनी काय होतं आरोग्य चांगलं राहतं. आणि कालपासून त्यांनी ते अप्लाय केलंय. काय झालेलं अप्लाय केलंय, मी टेन्शन मध्ये नाही राहिलो. हा, ते ना 2-3 दिवसापासून मी लगातार बघत होतो. काही झालं का, दुखतंय टेन्शन आहे. मी माझ्या सगळ्या टेस्ट पण केल्या प्रीतमनी आणि मग त्या सगळ्या नॉर्मल आल्या. त्याच्यानंतर त्यांनी मला एक हे सांगितलं की तुम्हाला साधा सोपा उपचार सांगतो, तुम्ही फक्त पहिले हसायच्या, तशा आता हसा. आणि कशासमोर हसायला लावलंय? आरशासमोर. आरशासमोर हसायचं आणि बघायचं की बघा, याच्यापेक्षा जास्त सुंदर व्यक्ती या जगात दुसरं कोणी नाही, आहे का नाही? असं केलं का नाही आज? तसंच केलं दिवसभर. त्याच्यामुळं बा किती तेज आलं लगेच चेहऱ्यावर. हे बघा, तू करते का तसं? तू तर डेंजरस बाई आहे. मग हॅपी मदर्स डेचं काय आहे तुझं आज? मम्मीला खीर बनवून खाऊ घालणार आहे का? आई मला खीर कधी बनवणार आहे? आता दुपारीच बनवायची. फस गई.
खीर बनवून खाऊ घाल. मग काहीतरी मदत द्यायचं स्पेशल केलं पाहिजे ना. केलं पाहिजे मग. त्रास द्यायला नाही आवडत सांगते. ते पण खरं. त्रास द्यायला मला नाही आवडत. वो भी सही आहे. आता मी खीर बनवते नाही तर मग दुसरं काहीतरी बनव. बरं आज Special शिरा बरं मस्त स्पेशल. शिरा बनवणार. हा हे बाय मम्मीची विष शिरा खायचा आहे तिला. नाही तर मग शेवया. मस्त काजू बदाम शिरा नाही तर काजू बदामचा हलवा. म्हणजे शिरा कशासाठी किट्टू खातो हा आणि खीर नाही खात. बरोबर ते त्याला पण खीर आहे. नाही आवडत. त्याला वहीचे वही. हे आवडतं शिरा आवडतं. हा. हे बघा ही स्मॉल ट्रीट मम्मी कडून. मम्मी बोलल्या की भूक लागली होती खूप. मम्मी आताच ऑफिस वरून आल्या. मग येता आम्हाला काय चिकन चिल्ली घेऊन आल्या. चिकन चिल्ली घेऊन आले. काय किट्टू? आणि किट्टू खातच नाही. किट्टू नाहीच खाते. किट्टूला तिखट आवडतच नाही. फिश आवडते फक्त ना. फिश आवडते. फिश आवडते ना तुला. फिश आवडते. किटू खा पिलू. आताच झोपेतून उठला किट्टू पण. दादा तुला आवडले का ग. तुला आवडली. चांगली तिखट बनवायला लावली मस्त. हा खरंच भारी बनवली. मी पप्पाची अजून भारी असते. पप्पाची प्रॉपर घरात. आंबे बघा किती मोठे मोठे आलेत. किती छान आहेत कैऱ्या. पिकत आले ना प्रीतू. ते थोडे थोडे लाल झाले. आता लाल होतील म्हणजे पडतील आता ते पिकण्याच्या आधी काढून घेतील पण ते मग ते बाहेर पिकवतील. आता एक फार्म बघायला आलोय आम्ही. जर हे आवडलं तर इथे थांबू. अदरवाईज एक दुसरं पण अजून दुसऱ्या ठिकाणी जाऊ. तोपर्यंत आंब्याची वाडी बघून घ्यावी मस्त. फार्मला जाऊन आलो आम्ही. तर तिकडे तुटलेला पूल वगैरे होता त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केला आणि आता दुसऱ्या ठिकाणी चाललोय. बघू आता दुसरीकडे कसं आहे ते. माहित नाही कोणतं आहे बट आता बॉबी बोलला की चला. त्याला एक माहिती आहे तो घेऊन चाललाय आता कुठेतरी. येस तिकडे जाऊया. आले ना पत्र. सगळ्या ब्लॅक ब्लॅक गाड्या आहेत अजून काही. चौथी आपली ब्लॅक आहे ना. आलो आता आम्ही रिसॉर्टला. हे बघा ह्या रिसॉर्टला आलो आता आम्ही. खूप मस्त आहे रिसॉर्ट. बंगलो आहे आणि म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि तिथे स्विमिंग पूल पण आहे. स्विमिंग पूल दाखवतो. मी आता सनस्क्रीन घ्यायला आलो होतो. मी लावली सनस्क्रीन पण प्रियाला लावायची आहे आणि ते नेमकं गाडीतच विसरलो. तर मग मी आता सनस्क्रीन घ्यायला आलो. स्विमिंग पूलमध्ये सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा किट्टूला घाई इतकी झाली आहे ना. सगळ्यांच्या आधी तोच गेलाय. तो मला वरला केलं त्यांनी. काय रे हिरो पाण्यात आवडतं तुला. बॉल खेळायचा तुला. तू कडून मिशन फेल झालं. आता पप्पा सगळं झालं. किट्टू बस ना त्याच्यात. होडी होडी बोट आहे बोट. दुसरा पाय कुठे. व्हेरी गुड. बाबांना कंप्लेंट करतो किट्टू. हा पाण्यात सोडा आता. हा हा बसव. अरे बापले किट्टू बसला. इकडे बघ इकडे बघ किट्टू. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ किट्टू इकडे बघ. अरे बापरे. आता मी होडी घेऊन जातो तिकडं. इथं या रिसॉर्टला होडी पण भेटलेली आहे बा. आता बघा मजा किती येते. बापरे 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 बापरे. का आता हे घेऊन येणार मी बर का. आणि मलाच भीती वाट राहिली बसायची. बसा या ये इकडे. पहिले तुम्ही बसून पहा. उलट झालं तर मग तुम्हाला पोहता येतं. मला पोहता नाही. बसा. थांबा पहिले पाहू द्या. उलट झालं तर मी बसा ना त्याच्यात अजून. हा बस धरू का मी. हा बसा. हा चला जा. हे बा पप्पी इकडे बाय. पप्पीला दाखव रे बाबा. मी आणलं ते पण मलाच भीती वाटते त्याच्यात बसायची.
ते जर उलट झालं ना तर डायरेक्ट अडकूनच बसेल त्याच्यात. किटू 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 किटू. ही होडी पलटी झाली आता डायरेक्ट आम्ही दोघं डुबून जाऊ. ती कपल आजीला आणि किट्टूला दिलाय पाठवून तिकडं. मस्त त्या बोटीत दिल्या बसवून. त्यांना पोहता येत नाही तर कोणाला तरी देतो. विशालला जातो मी व्हिडिओ काढायला. अभी टी टाइम हुआ है हमारा सबका. ये देखो बिस्किट आणि चाय बिस्कुट. मला पण ढकली होती पण मला इथे जेवायला चिकन, डाळ भात भात आहे ना इकडे, भात आणि सलाड. चपाती नाही आहे का? संध्याकाळी चपाती भाकरी देणार. ओके, भाकरी मागव संध्याकाळी भाकरी. हा आहे रात्रीचा व्ह्यू. सो झाली आमची पार्टी. खूप छान वातावरण, खूप सुंदर. आणि आता आम्ही चाललो घरी. रात्रीची वाटले. इथून जवळ आहे, 10 मिनिटाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बोईसर मध्येच आहे रिसॉर्ट. बोईसर मध्येच आहे, थोडस म्हणजे आउटसाइड आहे. ठीक आहे. तर फुल एन्जॉय केला ना? फुल एन्जॉय, दिवसभर एन्जॉय झाला ना. आम्ही लेट आलो ऍक्च्युली, दिवसभर 3:30 ला आलो आम्ही. हा, नेक्स्ट टाइम आम्ही थोडंसं लवकर येऊ. हा, खूप छान वाटलं. म्हणजे स्विमिंग पूल मस्त वाटला इथं. ते येण्याचं एवढंच आहे की हे खूप मध्ये आहे, कारण ते रस्ता थोडा सामसूम आहे आणि वाडी आहे ना, वाडी टाईप आहे थोडं. मना म्हणजे किट्टूला घेऊ. थांब, किट्टूला घेते. आता किट्टू आमच्याकडे आलेला आहे गाडीमध्ये आणि आता आम्ही चाललो. है ना पिल्लू? आणि काय काय खाल्लं तू? भात. अजून चिप्स, आईस्क्रीम. कसं खाल्लं? आम्ही खाल्लं हा का आमच्या बालांनी. भात पण खाल्ला. आत्याने खाऊ घातला भात. हुशार सोने माझं. चला आता आपण निघूयात घरी. मागे त्यांची गाडी आहे.